आणि मला मला माझ्या आयुष्यामध्ये इतक्या वर्षाची माझी राजकीय कारकीर्द असताना सुद्धा मला आज खऱ्या अर्थानं आनंद एका गोष्टीचा होतोय। मी आयुष्यामध्ये काय केलं यापेक्षा आज काय केलं याचा सगळ्यात जास्त आनंद यासाठी होतोय, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याची कामाची सुरुवात केली होती, जिथं पाणी पिलं होतं, ते डेव्हलप करताना त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा त्या ठिकाणी होतोय। बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करायची संधी मला मिळते, यापेक्षा आयुष्यामध्ये मोठं काहीच होऊ शकत नाही, हा मानणारा मी आहे। मानगाव इथं जी काही परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांबद्दल एक उच्चारले होते। ते म्हणाले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे खरे पुढारी आहेत व ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, हे राजश्री शाहू महाराजांचे उद्गार होते। आणि तुम्ही जर पाहिलं, बाबासाहेबाला त्यांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांच्या उपस्थित सांगितलं, एक दिवस असा येईल बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण हिंदुस्थानचे नेते होतील आणि ती वाणी त्यांची आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळाली। मुख्यमंत्री साहेब, आपण या समाजासाठी फार मला सहकार्य करताय। माझा कोणताही प्रस्ताव मी जेव्हाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊन जातो, कधी मला त्याला नकार मिळालेला नाही। मी आज अभिमानाने सांगू शकतो की दलित समाजाच्या लोकांच्या खऱ्या उद्धारासाठी जे शिक्षण हे माध्यम आहे, ते माध्यमासाठी मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या वेळेला 1200 कोटी रुपये मला दिले, 1200 कोटी रुपये। आणि आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास 60 नवीन वसतिगृहाची आपण पायाभरणी करतो। एका वर्ष सव्वा वर्षामध्ये जेव्हा ते कंप्लीट होईल ना, या समाजातील जवळपास 20 ते 25 हजार नवीन विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहे। साहेब, सिद्धार्थ कॉलेज असेल, वडाळ्याचं हॉस्टेल असेल, मिलिंद कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टीला साहेब मला सहकार्य करायची गरज आहे। समाजाकडे किंवा संस्थेकडे पैसा नाही साहेब, मला मदत करा। साहेबांनी एका मिनिटामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 500 कोटी रुपये आपल्याला दिले। आता त्याचं सुद्धा सगळं काम आता पुढच्या या महिनाभरात आपण चालू करू। एक नाही, अनेक, फक्त या समाजापुरतं नाही। अण्णाभाऊ साठेचा पुतळा माटेगावला, त्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणचं सुशोभीकरण करण्यासाठी 5 एकरची जमीन आपण घेतली आणि त्याला जवळपास 50 कोटी रुपये त्यांनी सुद्धा ते मंजूर केलेले आहे।